नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. महाराष्ट्रात गेल्या 3-4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच नाहीत. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद वगैरेंच्या निवडणुकांचा यामध्ये समावेश होतो. लोकसभेची निवडणूक होऊ शकते, विधानसभेची निवडणूक होऊ शकते, त्यात कुठेही अडथळा येत नाही. मग काहीतरी खुचपटे काढून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला न्यायालयीन लढाईत गुंतवून निवडणुका न घेणे याला काय म्हणावे? या संस्थांमधील नगरसेवक किंवा इतर अनेक पदांवर निवडून आलेले कार्यकर्ते सध्या उद्विग्न अवस्थेत आहेत. त्यांनी काय करावे असाही विचार त्या पातळीवर जोर धरू लागला आहे. लोकशाहीचा आधार म्हणजे या संस्था आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयाच्या तारखांवर तारखा पडत आहेत आणि निर्वाचनाच्या आशेत कितीतरी जण रडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार अव्याहतपणे सुरू आहे. यापूर्वी इतका आणि असा विलंब झाल्याचे आम्हाला कधीच दिसले नाही. आता मात्र निवडणूक लढवण्याच्या उमेदवारांच्या आशेचा किरण मावळत आजच्या अमावस्येच्या रात्रीसारखा काळोखात अदृश्य तर होणार नाही ना? कारण ज्या ठिकाणी जनप्रतिनिधी निवडून आल्यावर काम चालत होते ते काम निवडून आलेले प्रतिनिधी नसतानाही सुरू आहे. याचा अर्थ सरकारला आपल्या अधिकाऱ्यांच्या मार्फतच कारभार करण्यात आनंद वाटत आहे असे समजावे काय? मनपाचे कार्य अगदी तसेच सुरू आहे. नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे कार्यही थांबलेले नाही. कारण त्यांचे कार्य सुरू राहिले पाहिजे हे सर्वांनाच वाटणे स्वाभाविक आहे. अनेक पालिका, महानगरपालिकेतील नगरसेवक किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी सध्या खड्यासारखे बाजूला फेकले गेलेले आहेत. निवडणुका होत नाहीत त्यामुळे सरकारला दोष देता येत नाही. निवडणुका होत नाहीत त्यावर सरकारजवळ सुद्धा उत्तर तयार आहे. ते म्हणजे न्यायालयात खटले सुरू आहेत. खटल्यांची तारीख येते, त्यानंतर पुन्हा एक तारीख येते, पुन्हा तारखेवर तारीख येते. अशा या तारीख पे तारीख या तारखेच्या घोडदौडीत अनेक आशाग्राही लोकसेवक निराशेच्या आडात खोल आतमध्ये म्हणजे उडी मारण्यासाठी काही करावे काय या विचाराने त्याच झाडाच्या सभोवताली पिंग घालताना दिसतात. आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी दयनीय अवस्था सध्या झालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अनेक अभिमन्यूंना संग्राम सुरू आहे. महाभारतातील अभिमन्यू ज्याप्रमाणे मारला गेला अगदी त्याचप्रमाणे या सर्व इच्छुक नेत्यांना आपल्या पदाचे प्राण गमवावे लागतील की काय असे आता यातील बऱ्याच लोकांना वाटायला लागलेले आहे. न्यायालयामध्ये लढाई केल्यावर न्याय मिळवण्यासाठी संबंधितांना किती अन्याय सहन करावा लागतो याची जंत्री तयार केली तर भीक नको पण कुत्रा आवर अशी विनवणी करण्याची पाळी येते. या निवडणुका म्हणजे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो. निवडून आलेल्यांच्या जनसेवेचा आशेचा अंत असतो. अशा अनेक खडकाळ आणि ओबडधोबड मार्गाने सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांची वाटचाल वेगाने सुरू आहे. सरकारला जर खरोखरच काही करायचे असेल तर सर्व बांडगुळे झटकून निवडणुकांच्या आखाड्यात उतरण्यासाठी सरकारलाच कंबर कसावी लागेल. सरकार महागडे वकील नेमून तारखांवर तारखा घेऊ शकत नाही, पण तरी ते घेतात हीच यातली खरी गंमत आहे. तारखांवर तारखांच्या घोडदौडीत बिचारा घोडेस्वार दमून गोगलगाई सारखा पिचत पडू नये एवढीच आमची नम्र विनंती आहे. बाकी मर्जी सरकारची. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.